नमस्कार मंडळी. तर मी आता आलेलो आहे आमच्या बागेमध्ये जायला आणि ही वाट पूर्ण जंगलातून आहे. तर आपण इकडं सगळे साफसफाई करत वाट काढत चाललेलो आहोत. तर ती इकडं काटेपिटे भरपूर आहेत. तर हे बघा अशी वाट आहे इकडं. तर नमस्कार. पहिले सगळ्यांना तुमचं आपल्या कोकणचा नानू यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत. आणि आपण वाट काढत आपल्या बागेत पोचणार आहोत. समोर काठी मारायचा कारण असा की खाली काय आहे काय नाही ह्या जंगलातनं समजत नाही. आता ही वाट दुसरी आहे आणि दुसऱ्या वाटेतनं मी आलो आहे. तरी बघा ही वाट आहे अशी. इथं खाली काटं आहेत आणि इथं आपल्याला त्याच्या भाई इकडं आमच्या मामाचं घर आहे. इथं पप्पांनी बरीचशी झाडं लावल्यात. आता जरा बागेत रान झाला आहे बराचसा. तो पाऊस गेला की सगळा सुकला की हा इकडं बागेत आला आहे आमच्या. तर पावसाळ्याच्या नंतरला बागेत येण्याचं कारण असं की इकडं काय आहे म्हणजे काय झालं आहे आणि काय नाही ते बघण्यासाठी आलो होतो. तर ते बघा ते डुकराने बघा असं खाल्लं आहे. इथं डुकरा उकरून जातात. ही बघा ही काठी दाखवतोय ना मी तुम्हाला. इथं माडाच्या बुंदात हा डुकरा उकरून गेलेत. तर तुम्हाला आता कसं सांगू की कशी येतात डुकरा इकडं. बागेत येण्याचं हाच कारण की तुम्हाला सांगण्यासाठी की आपण आपल्याकडची शेती भाती किंवा आपली बागायत आपण सोडलेली नाही, आपण अजून पण करतो. तर ही आमची सुपारीची झाडं आहेत. हे बघा ही सगळी वरती सुपाऱ्या पण लागल्या आहेत. ठीक आहे देवा. ही सगळी ही झिंगाड झाडं आहेत ना. उन्हाळ्यात मग आम्ही तोडतो आणि सुपाऱ्या पण झाल्या आहेत. काय कच्च्या सुपाऱ्या आहे बघा अशा. त्या आता त्या उचलायच्या नाहीत आपल्याला. दुसऱ्याच्या बागेत आपण कोणाच्या जात नाही आणि आपण बनवल्यात व्हिडिओ इथं तुमच्यासाठी रानावनातून. पुढच्या वेळेला पूर्ण वरती डोंगरात जाईन त्याचा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवेन. इकडं बागेत मी ह्यासाठी आलो होतो की पावसाच्या नंतर की बागेत हालत कशी असते हे तुम्हाला दाखवण्यासाठी आलो होतो. आणि हे असतात कोलतीची झाडं आणि पायानं खाज होते. बागेचा पाट आहे थोडासा. पाणी जर वरनं आपल्याला फिरवता आला तर पाटाला फिरवू पाणी. तर कसे आहात तुम्ही सगळे. आपल्याला शोधायला आलेलो आपण कोकणीची झाडं. बागेत सुपाऱ्या पडून गेल्यात, शिपटा झालेत. हां हे बघा काय सुपाऱ्या भरगत शिपटा झाल्यात सुपाऱ्यांवर वरती. बापरे बापा वा माझे. ही सगळी डेंजर झाडं आहेत, सगळी खाजीची झाडं आहेत इथं बागेत. हे बघा चिंचेला पकडलं नाही त्यांनी. एली आल्यात ना मी जाऊ. हे ताकद असते झाडांना. चिंचेला खायला आलेले ते लोक. जाम गवत झाला. आता थोडासा अजून पाऊस गेला की आपल्याला सगळी इकडची साफसफाई करायला लागणार आहे. तर ही बघा किती रोपं आहेत तिकडं दिसली. भरपूर रोपं आहेत भरपूर. आपण ज्या कामासाठी आलो होतो तर हे बघा इथं कोकणीची भरपूर रोपं आहेत. तर मी ती घेऊन जातो काढून.
पहिले पाणी असेल तर पाणी फिरवतो, जेणेकरून जमीन मोकळी होईल खालून आणि मला ती झाडं काढता येतील. बरीचशी आहेत आणि भरपूर झाडं आहेत, तर ते आपण झाडं काढूया आणि मग ती घेऊन जाऊया. हे बघा, हे डुक्कर येतात बागेत. आमच्या बागेत डुक्कर आलेत, तर मी तुम्हाला दाखवतो कसे आलेत ते डुक्कर. ह्याच्या गावात डुकराने आमच्या माड खाल्लेत डुकरांचे. आणि आमच्या बागेचं पाटाचं पाणी एकदम वरनं डोंगरात येतं, ते सुद्धा तुम्हाला दाखवतो. तर मी किती डोंगरात आलो आहे बघा. हे बघा, सबुंद चारी बाजूला माझे हिरवीगार झाडे आहे आणि डोंगर आहे. उंच डोंगरावर आपण आलो आहे. आता हा बघा, हा पाणी आहे पाटाचा, हा आपल्याला फिरवायचा आहे. हा बघा, हा पाणी एकदम प्युअर आहे, स्वच्छ पिण्याचं पाणी. जर प्यायचं असेल स्वच्छ, एकदम टोटली स्वच्छ पाणी, तर हे पाणी आहे आमच्या गावचं आणि घरचं.